नमस्कार मंडळी, भक्तीच शक्ती आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करतो. मंडळी, आजचा आपला जो विषय आहे त्याबद्दल मला खूप मागणी येत होती की दादा तुम्ही हा विषय घ्या आणि याबद्दल आम्हाला माहिती द्या. आणि मला पण ही माहिती तुम्हाला देणं गरजेचं वाटलं, म्हणूनच आज हा व्हिडिओ मी बनवत आहे. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती आणि गुप्त उपाय टोटके हे तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. आणि हो मंडळी, तुम्हाला पण जर कोणत्या विषयाची माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट्समध्ये तुम्ही ते लिहू शकता. नक्कीच त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्याचं नाव कमेंट्समध्ये लिहायला देखील विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, मला तुमच्यापैकी बरेच लोक इंस्टाग्राम, यूट्यूबवर मेसेज करतात आणि त्यांच्या समस्या ते मला सांगत असतात. आणि त्यातील बऱ्याच लोकांची समस्या अशी असते की दादा, आमचे जे वारे आहे ते आधी यायचे, खेळायचे, अनेक प्रश्नांची उत्तर द्यायचे, पण आता आमचे वारे हे येत नाही. आम्ही कितीही काहीही केलं तरी वारे येत नाही. कालच मला एका ताईंचा इंस्टाग्रामवर मला मेसेज आला होता की दादा, माझे वारे गेले 10 वर्ष झाली येत होते, पण गेली 2 वर्ष झाली एकदाही माझे वारे आलेले नाहीये किंवा एकदाही मला त्याचा संचार झालेला नाहीये. तर मग मंडळी, असे वारे अचानक येणे बंद होण्यामागे काय कारणे आहेत याचीच आज आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर कसं असतं मंडळी, मुळात तुम्ही हे लक्षात घ्या की वारं हे असं तसं कोणाच्या अंगात येत नाही. वारं अंगात यायला देखील खूप मोठं नशीब लागत असतं आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे देव अंगात पण त्यांच्यात येत असतो ज्यांच्याकडून त्याची सेवाही होणार असते. मग अचानक वारं बंद का होतं? तर त्याची अनेक कारणे असू शकतात. अनेक अशा चुका देखील असतात की ज्याच्यामुळे वारं येणं बंद देखील होतं. आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 मुद्दे सांगणार आहे, 5 अशा गोष्टी सांगणार आहे ज्यांच्यामुळे वारं येणे बंद होऊ शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ थोडासा मोठा झाला तर होऊ द्या, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर हे नक्कीच मिळणार आहे. आता मंडळी, त्यातली सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे की योग्य पाळणूक न केल्यामुळे वारं हे येत नाही. मंडळी, देव अंगात येणे ही काही सोपी गोष्ट नाही आणि त्यासाठी पाळणूक पण तेवढीच करावी लागते. आणि मंडळी, वारं बंद होताना ते अचानक किंवा एकदम कधीच बंद होत नाही. तर ते वारं तुम्हाला वेळोवेळी तुमची जी चूक आहे, तुमचं काही चुकत असेल तर ते दाखवून देण्याचंही काम करत असतं आणि नंतरच तुमचं ते वारं बंद होत असतं. येणारा तुमचा संचार हा बंद होत असतो. त्यामुळे मंडळी, पहिला मुद्दा नेहमी लक्षात ठेवा की पाळणूक करा. म्हणजेच की त्यामध्ये बाहेर तुम्ही कुठेही खाऊ नये, कुणाच्याही घरात पाणी देखील पिऊ नका. आपल्या देवाच्या वाऱ्याला जी गोष्ट चालत नाही त्या गोष्टी तुम्हाला चुकूनही करायच्या नाहीत. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ सांगायचे झाले तर जर तुमच्यावर नाथांचं वारं असेल तर मांसाहार करू नका, मद्यपान करू नका. आई काळूबाईचं वारं असेल तर काळी वस्त्र घालणे टाळा, सहसा काळी वस्त्रे घालूच नका. तर काळूबाईला काळी वस्त्र अजिबात चालत नाही हे सुद्धा लक्षात ठेवा. मुळात सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपल्या देवाला जे आपल्या अंगात वारे येते त्या वाऱ्याला जी गोष्ट चालत नाही त्या गोष्टी सुद्धा तुम्ही नाही केल्या पाहिजेत. आणि समजा हे नियम तुम्ही नाही पाळले तर त्यामुळे देखील तुमचं वारं येणे हे बंद होऊ शकतं, थांबू शकतं. आता मंडळी, वारं बंद होण्यामागचं दुसरं कारण म्हणजे त्या देवाची स्थापणूक न करणे. मंडळी, तुमच्यापैकी देखील बरेच लोक असे असतील की ज्यांची वारी खूप वर्षापासून येत असेल. काही लोकांची तर 10-15 वर्षांपासून वारी येत असतात, पण त्यांनी अजूनही त्या वाऱ्याची स्थापणूक केलेली नसते. म्हणजेच फक्त वारं येतं, खेळतं आणि जातं. नंतर त्याच्याकडे आपण लक्षही देत नाही आणि मंडळी मग वारं पण तुम्हाला वगळून निघून जातं. कारण कसं असतं बघा मंडळी, त्या देवाला सुद्धा तुमची ही आशा लागलेली असते की आज ना उद्या तुम्ही त्यांना घरात आणाल, त्यांचा मानपान कराल, त्यांची सेवा चाकरी कराल. पण मग असं खूप काही वर्ष तुम्ही जर त्या वाऱ्याला एक आज फक्त खेळवत राहिलात, त्याला गादी दिली नाही, त्याला त्याची स्थापणूक केली नाही, तरी सुद्धा तुमचं वारं हे तुमच्यावर रागावून, रुसून किंवा काही वेळा तुम्हाला स्वतःहून कंटाळून देखील हे वारं निघून जातं. आणि अशामुळे गेलेलं वारं हे सहसा परत येत नाही हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे मंडळी. त्यामुळे वेळोवेळी योग्य त्या गोष्टी केलेल्या कधी पण चांगल्या असतात. योग्य वेळी स्थापना करणे हे देखील खूप महत्वाचं असतं मंडळी, आता वारं बंद होण्यामागचं तिसरं कारण म्हणजे तुमच्या दुश्मनांकडून किंवा तुमच्या वाईट बघणाऱ्या लोकांकडून हे वारं खुटवलं जातं. आता हे वारं कशा प्रकारे खुटवलं जातं हे तुम्हाला मी परत कधीतरी सांगेन, त्याच्यावर खूप मोठा व्हिडिओ होईल मंडळी. पण इथे लक्षात घ्या की अशा प्रकारे वारं खुटवलं की मग तेव्हा सुद्धा वारं येणे हे तुमचं बंद होत असतं. आणि तुम्हाला सांगतो, असं इतरांचं वारं खुटवणं ही सर्वात मूर्खपणा आहे आणि सर्वात चुकीची गोष्ट आहे. कारण जो पण कोणी व्यक्ती दुसऱ्याचं वारं हे खुटवत असतो तर त्याचा वंश सुद्धा खुंटल्याशिवाय राहत नाही हे देखील तितकंच सत्य आहे मंडळी. त्यामुळे एखाद्याने जर तुमचं वारं खुटवले असेल
तर तेव्हा देखील तुमचं वारं येणे हे बंद होत असतं, तुमच्या अंगात संचार होत नसतो. मंडळी, आता वारं न येण्यामागचं चौथं कारण म्हणजे स्थापणूक न होता इतरांच्या देवाऱ्यावर किंवा स्थापनेकीच्या कार्यक्रमात किंवा इतरांचा दुसरा कोणताही देवाचा कार्यक्रम असू दे, त्या कार्यक्रमात तुम्ही जाऊन वारं घेता, दुसऱ्याच्या देवावर तुम्ही वारं घेता. त्याचबरोबर त्या वाऱ्याची स्थापना न करता, तुम्ही गुरु न करता, तुम्ही त्या वाऱ्यामार्फत दुसऱ्यांची कोडी सोडवता, त्यांचे प्रश्न सोडवता, वाऱ्याकडून तुम्ही कौल घेता. त्यामुळे तर नक्कीच नाही, पण 100% तुमचं वारं येणे हे बंद होणारच आहे. लक्षात घ्या मंडळी, स्थापणूक न करता म्हणजे स्थापना न करता इतरांच्या कार्यक्रमात वारं खेळवणं किंवा इतरांची कोडी सोडवणं, याच्यामुळे तुमच्या वाऱ्याची ताकद ही कमी होत असते आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमचं वारं हे येणं बंद होतं आणि याचा तुम्हाला देखील त्रास होतो मंडळी. त्यामुळे मंडळी, स्थापना न करता, गुरु न करता दुसऱ्यांची कोडी कधी तुम्ही सोडवत जाऊ नका, दुसऱ्यांचा कौल कधी तुम्ही घेत जाऊ नका. आणि आता 5वे आणि सर्वात महत्वाचं वारं न येण्यामागचं कारण म्हणजे जर तुमच्यावर कोणी करणी केली असेल तर तेव्हा देखील तुमचं वारं हे येत नाही. कारण मंडळी, तेव्हा करणीची जी काही वाईट शक्ती असते तिने तुमचे सर्व मार्ग अडवून ठेवलेले असतात, त्यामुळे वारं देखील आडत असतं. पण इथे लक्षात घ्यायची गोष्ट ही आहे की यामध्ये महत्वाचं असं आहे की तुमच्यावर करणी नेमकी कुठली आहे आणि ती किती ताकदीची करणी आहे. जर किरकोळ म्हणजे एखाद्या राखणदाराची, शिपायाची करणी असेल तर फार काही फरक पडत नाही. पण जर समजा चेड्या गोट्याची किंवा अघोरी प्रकारातील जर करणी असेल तर मग वाऱ्याला येण्यामध्ये, तुमच्या शरीरात संचार घेण्यामध्ये समस्या येतात आणि तेव्हा देखील वारं हे तुमचं 100% थांबत असते. पण मंडळी, यामध्ये एक गोष्ट आहे की जरी करणीमुळे तुमचं वारं थांबलेलं असलं तरी पण दुसऱ्या मार्गाने ते तुम्हाला मदत किंवा तुमचे सहाय्य, तुम्हाला संकटाची लढण्याची ताकद हे देत असते. तरी पण ते वारं, तो देव तुमच्या सुद्धा पाठीशी हा उभा राहत असतो. आणि मुळात कसं असतं मंडळी, जेव्हा तुम्ही ही करणी सगळी घालवता, ही घाण सर्व तुम्ही काढता, तेव्हा त्या वाऱ्याचा पुन्हा तुमच्या शरीरात संचार चालू होत असतो. म्हणजे हे वारं काय पूर्णपणे जात नाही, फक्त त्याचे मार्ग अडवलेले असतात, त्यामुळे ते वारं तुमच्या शरीरात संचार घेऊ शकत नाही. एकदा तुम्ही ही सर्व घाण काढली, एकदा करणीबाधा सगळी दूर केली, तर ते वारं तुमच्या शरीरात पूर्ण संचार पुन्हा पहिल्यासारखं घेत असतं आणि हे फक्त थोड्या कालावधीसाठी असते. जोपर्यंत ही वाईट शक्ती आहे तोपर्यंत हे वारं थांबलेलं असते. त्यामुळे समजा या कारणामुळे जर तुमचं वारं बंद झालेलं असेल तर मग जास्त काही काळजी करू नका. परंतु या गोष्टीसाठी सुद्धा तुम्हाला जाणकार व्यक्ती, जाणकार देवऋषी भेटणे हे गरजेचे आहे. करणी काढणे काही सोपी गोष्ट नसते मंडळी. तर आशा आहे की वारं बंद येण्यामागचं, वारं थांबण्यामागचं काय कारणे आहेत हे तुम्हाला आता समजलं असेल. पण मंडळी, माझी तुम्हाला हात जोडून एक विनंती आहे की हे 5वं कारण जे मी तुम्हाला सांगितलं की बाबा तुमचं वाईट बघणाऱ्या लोकांकडून तुम्हाला करणी केली जाते, त्यामुळे तुमचं वारं थांबतं, तर हे काय तुमच्या हातात नसते. त्यामुळे या गोष्टीला तुम्ही काय करू शकत नाही. पण आधी ज्या मी गोष्टी सांगितल्या आहेत की बाबा तुम्ही पाळणूक करा, दुसऱ्याची कोडी घेऊ नका, दुसऱ्याच्या देवाऱ्यावर चुकून कधी जाऊन तुम्ही तिथे वारं घेऊ नका, दुसऱ्याच्या कार्यक्रमात तुम्ही जाऊ नका. कारण कसं असतं मंडळी, कार्यक्रमात गेले की वारे हे 100% येतात आणि वारेही खेळतात. त्यामुळे सहसा दुसऱ्याच्या कार्यक्रमात तुम्ही जाणं टाळा. ते कधीपर्यंत टाळा की जोपर्यंत तुमची स्थापना होत नाही, म्हणजे तुमच्या वाऱ्याची स्थापणूक होत नाही. तुमची एकदा स्वतःची स्थापणूक झाली, एकदा गुरुचा हात तुमच्या डोक्यावर ठेवला की मग तुम्हाला काही अडचणी येत नाही, काही समस्या येत नाहीत. पण तोपर्यंत तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी करू नका. नाहीतर एक लक्षात घ्या की वारं कधी मुळात स्वतःहून जात नाही मंडळी, पण तुम्ही या गोष्टी करून त्याला जाण्यासाठी भाग पाडत असता. आणि मग एकदा जर अशा प्रकारातून जर वारं रुसून गेलं किंवा तुम्हाला कंटाळून गेलं तर ते वारं पुन्हा येईल का? अजिबात नाही. याची 99% तर गॅरंटी नसते की ते वारं तुम्हाला पुन्हा येईल म्हणून. 1% जर तुमची भक्ती साफ असेल किंवा तुमचं नशीब असेल तर अशात फक्त 1% ते वारं माघारी येण्याचे चान्स असतात. त्यामुळे मंडळी, सहसा तुम्ही या चुका करू नका. आणि देव नशीबवंतालाच भेटत असतो मंडळी. त्यामुळे देवाची ती पाळणूक करा, ती सेवा करा आणि तो देव सुद्धा तुम्हाला मेवा दिल्याशिवाय राहणार नाही. तर आशा आहे मंडळी की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स मध्ये तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवाचं नाव लिहायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.